आणि यापुढची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राहिलेली पण तितकीच वादग्रस्त राहिलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। पण या लाडकी बहीण योजनेमध्ये कितीतरी बोगस लाभार्थ्यांनी सरकारी तिजोरीवरती डल्ला कसा मारला हे आता समोर आलंय। महिलांची संख्या 80 लाखांच्या घरात आहे, पण या रांगेमध्ये तुम्हाला काही पुरुष दिसतात जे पुरुष महिलांच्या वेशात आहेत। तर अशाच अनेक पुरुषांनी महिलांच्या नावानं पैसे लाटलेत। त्यांची संख्या किती आहे तर ती 16,000 इतकी आहे। पण या सगळ्या बोगस भावांवरती लाडकी बहीण योजनेमधले जे पैसे बोगस भावांनी लाटले त्या सगळ्या 16,000 भावांवरती आता कारवाई होणार आहे आणि या सगळ्या बोगस लाभार्थ्यांकडनं सरकार पैसे वसूल करणार आहे। मात्र निकष न पूर्ण करणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींकडनं सुद्धा या सरकारी पैशांची किंवा करदात्यांच्या पैशांची वसुली का नाही असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं आता उपस्थित झालाय। या योजनेतनं आतापर्यंत 81 लाख अपात्र महिलांना वगळलं गेलंय, पण अपात्र ठरलेल्या महिलांकडनं लाभाचे पैसे वसूल केले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ही योजना जेव्हा 2024 साली सरकारनं सुरू केली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या होती 2,47,00,000 इतकी। पण केवायसी सरकारनं त्यानंतर बंधनकारक केलं आणि निकष तपासायला सुरुवात केली। मग टप्प्याटप्प्यानं ही संख्या कमी झाली आणि मे महिन्याच्या शेवटी लाभार्थ्यांची संख्या जवळपास निम्म्यावर म्हणजे 1,66,00,000 आली आहे। त्यामुळे आधीच योग्य पडताळणी आणि काटेकोर अंमलबजावणी केली असती तर करदात्यांच्या खिशातनं वाया गेलेला हा पैसा वाचला असता अशी भावना व्यक्त होते। 81 लाख अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारी तिजोरीचं किंवा करदात्यांच्या पैशांचं 12 ते 15 हजार कोटींचं नुकसान झाल्याची माहिती आहे। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि सरकारची ही लाडकी बहीण योजना अगदी पहिल्या दिवसापासून विरोधकांच्या निशाण्यावरती आहे आणि आता तर जोरदार टीकेला धार चढलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेवरनं संजय राऊतांनी जे सत्ताधारी 3 पक्ष आहेत त्यांच्याकडनंच पैशांची वसुली करा अशी थेट मागणी केली आहे। पण भाजपच्या नवनाथ बन यांनी सुद्धा राऊतांवरती पलटवार केलाय। 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले ते आता सिद्ध झालेलं आहे। महागुणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे। मोदी युगामध्ये जर होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही। संजय राऊत तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी पहिल्या दिवसापासून संजय राऊत प्रयत्न करत होते। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं। संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत। याच्या आधी देखील सातत्यानं जनाब संजय राऊत यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला आणि आता देखील तुम्ही लाडक्या बहिणीचा अपमान करतायत। तर या योजनेमध्ये बोगस महिला लाभार्थी तर सापडल्यात, पण 14,000 बोगस पुरुषांनी सुद्धा पैसे लाटलेत। त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका बरसवली आहे। खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे। 80 लाख महिला याच्यातून गाळण्याने येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे। केवायसी कारण अन्य अटी शर्ती कारण वेगळ्या अटी शर्ती लादून
याच्यातून कमीत कमी करायच्या. योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची ही कृती भारतीय जनता सरकारची. की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीममध्ये बसत नाही. मग त्या महिलाचे आहेत, पुरुष आहेत का, डमी अकाउंट आहे, काय आहेत ते अकाउंट, कोण आहे ते? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही. मग निकषात बसता नसताना पहिली स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली? हा पहिला मुद्दा. दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी SITची पण मागणी मागेही तुमच्यासमोर केलेली आहे. नाही, असं काही चुकीचं आहे. कोणी काय बोललं मला माहिती नाही. काही राजकीय फायद्याची नाही आहे. मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहेत. काही नावं जरी अपात्र झाले असतील, त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला. जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल. पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे. ते आमचं ब्लडही नाही आहे. एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळं करू. आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी होते ते 2 कोटींच्या वर होते. 2,46,00,000 इतकी संख्या होती. पण टप्प्याटप्प्यानं सरकारनं जशी या योजनेला चाळण लावली, KYC कंपल्सरी केली, पडताळणी सुरू केली, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कसे कसे कमी होत गेले त्याची खूप इंटरेस्टिंग आकडेवारी. आपण त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूया. ऑगस्ट 2024 लाभार्थ्यांची संख्या होती 2,47,00,000. ऑक्टोबर 2024 छाननी सुरू झाली, मग 2,43,00,000 लाभार्थी झाले. RTOचा डेटा प्राप्त झाल्यावरती लाभार्थी आणखी कमी झाले, संख्या गेली 2,33,00,000वर. मग पुन्हा छाननी झाली, 2,27,00,000 लाभार्थ्यांची संख्या समोर आली. ऑगस्ट 2025 सरकारने ही KYC कंपल्सरी सुरू केली आणि मग ही संख्या लक्षणीयरित्या खाली आली. कारण यामध्ये वयोमर्यादा, ज्या महिलांकडे गाडी आहे 4 चाकी किंवा उत्पन्न जास्त आहे, असे सगळे नियम सरकारनं लावले आणि 81 लाख महिला या आजपर्यंत अपात्र ठरल्या.